नमस्कार, मी स्वप्नील देशपांडे गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। सुबह का भुला शाम को वापस घर लौट कर आता है तो उसे भुला नहीं कहते, अशी एक हिंदीमध्ये पूर्वीपासूनची म्हण आहे। आणि तीच म्हण मला वाटतंय नाथाभाऊ एकनाथ खडसे यांना तंतोतंत लागू पडते की काय, अशी शंका सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये आपल्याला येते। एकनाथ खडसे सीडीसह घर वापसी आणि सुनेच्या पथ्यावर म्हणजे बीजेपीच्या पथ्यावर ही गोष्ट पडणार आहे का, हे आपण कुंडलीद्वारे बघायचं आहे। त्यांची कुंडली आपण राशी कुंडली या ठिकाणी मांडलेली आहे। आपण बघायचं आहे, त्यांचं कुंडलीचं विश्लेषण पाहायचं आहे। तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल जर काही प्रश्न शंका विश्लेषण करायचे असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। व्हॉट्सअप नंबर आहे आपला 9822119472। या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून तुमचे प्रश्न, तुमची जन्मतारीख आम्हाला पाठवू शकता। त्यावरून आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं कुंडलीचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे आज जर तुम्ही पाठवले तर उद्या आम्ही तुम्हाला त्याची प्रश्नांची उत्तरं आणि कुंडली तयार करून देत असतो। वळूया आपल्या व्हिडिओकडे। त्यांचा जन्म झाला 2/9/1952 साली, 2 सप्टेंबर 1952 साली, मंगळवार त्या दिवशी होता। आणि त्यांची रास आहे मकर। गुगल वरती डायरेक्ट 12ची टायमिंग सगळ्यावरती दिलेली असती, पण आपण तसं करायचं नाहीये। आपण त्यांची राशी कुंडली मांडायची आहे आणि त्या राशी कुंडलीमध्ये काही दिवसभराच्या मध्ये फरक येत नाही, त्यामुळे आपण त्यांची ही राशी कुंडली मांडलेली आहे। कुंडलीमध्ये काही पॉझिटिव्ह ग्रहमान काय आहे, निगेटिव्ह ग्रहमान काय आहे हे बघायचं असतं आणि त्यांची मिळणारी फळं त्या पद्धतीने मिळत असतात। समजा निगेटिव्ह कुंडली मध्ये काही ग्रहमान असेल तर ते आपण त्याचे रेमेडी झोडकून ते जर आपण पॉझिटिव्ह केली तर आपल्या कुंडलीतले दोष निघून जातात आणि निघून जायला मदत सुद्धा होते। आणि हेच तर आपण करायचं आहे, कुंडलीतून आपण दोष काढायचे आणि दोष काढले की आपलं मॅनेजमेंट, आपलं व्यक्तिमत्व सुधारतं आणि आपोआप आपल्या करिअर सुद्धा चांगलं व्हायला मदत मिळते। तर आता ह्यांच्या प्रथम स्थानामध्ये म्हणजे चंद्र राशी कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये असतो। काय लिहिलेलं या ठिकाणी, चंद्र लिहिलेला आणि राहू लिहिलेला आहे। राहू 10 अंशावरती आहे, गुरु मेष राशीमध्ये 28 अंशावरती आहे, हर्षल मिथुन राशीमध्ये 24 अंशावरती आहे, कर्केचा बुध केतू प्लुटो हे 29, 10 आणि 29 हे असे बुध आणि प्लुटो यांची अंशात्मक युती झालेली आहे। हे एकदा मी सांगितलं ना की मग आपण पॉझिटिव्ह कुठले आणि निगेटिव्ह कुठले आणि त्यांची मिळणारी फळं आपण बघायचे आहेत। सिंहेचा रवी आहे सिंह राशीमध्ये, स्वराशीचा, कन्या राशीमध्ये शुक्र, शनी आणि नेपच्यून आहेत आणि वृश्चिक राशीमध्ये मंगळ आहे। यातून आपण बघायचं आहे ह्या कुंडलीमध्ये उत्तम ग्रहमान काय आहे। उत्तम ग्रहमान असं आहे मंगळ, रवी आणि हर्षल। मंगळ वृश्चिक राशीमध्ये आहे, स्वराशीचा आहे, रवी सिंह राशीचा आहे, स्वराशीचा आहे आणि हर्षल सुद्धा मिथुन राशीमध्ये आहे। मिथुन राशीतला हर्षल हा हुशारीपणा देतो पण लहरीपणा देतो। सिंह राशीतला रवी राजकारणामध्ये यश भरपूर देतो आणि त्यातून मार्गक्रमण सुद्धा चांगल्या पद्धतीने राजकारणामध्ये होत असतं। वृश्चिक राशीमध्ये मंगळ धाडस देतो। म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, वृश्चिक राशीतला मंगळ, सिंह राशीतला रवी आणि मिथुन राशीतला हर्षल, हे त्यांच्या राजकारणासाठी ज्या काही गोष्टी पॉझिटिव्ह त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत, म्हणजे काय जवळजवळ 1990 सालापासून ते आता 1920 सालापर्यंत ते भाजपमध्ये कार्यरत होते। 1920 साली फक्त त्यांनी फारकत घेतली आणि पुन्हा आता 2020 साली त्यांनी फारकत घेतली आणि 2024 मध्ये पुन्हा ते भाजपमध्ये
येऊन ठाकलेले आहेत, म्हणजे येत आहेत. तर ही जी काही रवी, हर्षल आणि मंगळ यामध्ये जे काही राजकारणामध्ये त्यांना यश मिळालं, यासाठी हे 3 ग्रह अत्यंत उपयोगी आहेत. अनिष्ट ग्रह मान यांचं काय आहे? चंद्र राहू. चंद्र आणि राहू कुंडलीमध्ये त्यांच्या एकत्र आहेत. यामुळे होते काय, जितकं यश त्यांना मिळायला पाहिजे त्यापेक्षा कमीच यश त्यांना मिळतं. एखादी शक्ती पुढे जाताना त्यांना मागं ओढण्याचा प्रयत्न करते. हे सगळं चंद्र आणि राहू एकत्र आणि चंद्रासमोर केतू आहे यामुळे होतो. जी जी गोष्ट दिली जाते ती गोष्ट काढून घेतली जाते. आणि ह्याच उदाहरण असं आहे की 2020 साली त्यांना इतके वर्ष भाजपमध्ये सेवा करून त्यांना भाजपमधून बाहेर पडावं लागलं. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं आपण जर कुंडलीचा अभ्यास करायला गेलो तर. कन्या राशीचा शुक्र हे एक निगेटिव्ह आहे. कन्या राशीमध्ये शुक्र असू नये, नीच राशीचा असतो. तुमच्या कुंडलीमध्ये सुद्धा आहे का चेक करा. नसला तर अतिउत्तम आहे, पण जर चुकून असलाच तर थोडेसे घरामध्ये आत्महत्या घडणे, लग्न फिसकटणे, विवाह सुख न मिळणे अशा घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतात. ह्यांच्या बाबतीमध्ये काय घडलेलं आहे तर ह्यांचा जो मुलगा होता निखिल खडसे, 2 मुली आहेत त्यांना आणि एक मुलगा होता. त्यांनी दिनांक 1 मे 2013 या दिवशी आत्महत्या केली. म्हणजे एकुलता एक मुलगा होता आणि तरी सुद्धा त्यांना त्याचं सुख लाभलं नाही आणि आत्महत्या कारण कोणतंही असेल, त्यांचं काही पर्सनली असेल, पण हे त्यांना भोगावं लागलेलं आहे. याचं कारण आहे कन्या राशीचा शुक्र, कन्या राशीतच शनी आहे आणि शुक्र नेपच्यून आणि शनी नेपच्यूनची कन्या राशीमध्ये युती आहे. ह्या ज्या काही घटना आहेत या ग्रह दोषामुळे, कुंडलीच्या दोषामुळे आयुष्यामध्ये घडतात. फसवणूक, धोका हे सुद्धा कन्या राशीमध्ये जर शुक्र असेल तर ह्या गोष्टी अनुभवायला येतात. चंद्र राहू युती हे एक अनिष्ट ग्रहमान आहे. आता या परिस्थितीला काय आहे, त्यांची सून 2014 सालापासून भाजपमध्ये त्यांनी भाजप कंटिन्यू केला आहे आणि त्यांनी सोडलेली नाहीये भाजप. आणि आता पुन्हा एकदा रावेर या ठिकाणाहून त्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे आहेत. रावेर म्हणजे जळगाव जवळ गाव आहे आणि तिथेच बुऱ्हाणपूर, म्हणजे ज्या लोकांना रावेर गाव माहिती नाहीये, बुऱ्हाणपूर हे आपल्याला माहिती आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी तिथून लूट करून आणली होती. तो एक मोठा इतिहास त्यांनी घडवला होता. अशा बुऱ्हाणपुरापासून रावेर हे गाव जवळ आहे. तर अशा पद्धतीनं आता एकनाथ खडसे शिर्डीसह पुन्हा भाजपमध्ये येत आहेत आणि सध्या त्यांचं वेलकमच होणार आहे. पण त्यांना आप्तजन स्वकीयच सुद्धा या गोष्टीला काही प्रमाणामध्ये विरोध करत आहेत किंवा करावं लागतं. कारण याचं कारण आहे चंद्र राहू आणि चंद्र केतू समोरासमोर असल्यामुळे. अशा काही ज्या कुंडलीमध्ये निगेटिव्ह गोष्टी असतात त्या आपण पॉझिटिव्ह जर यामध्ये करायला गेलो, म्हणजे ह्यांनी काय केलं पाहिजे, श्रीराम जय राम जय जय रामचा जप करायला पाहिजे रोजच्या रोज. रामाची भक्ती सोडायची नाहीये, कारण चंद्र राहू एकत्र आहेत. राहू कुंडलीमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर विष्णूची, रामाची हे आराधना आपल्याला कायमस्वरूपी करायला पाहिजे. तर आता त्यांना सून त्यांची भाजपकडून उभी आहे. नक्कीच त्यांना या गोष्टीचा फायदा होणार आहे. काही दिवसानंतर आपण त्यांच्या रक्षा निखिल खडसे यांच्या सुद्धा कुंडलीचा अभ्यास करूया आणि अनालिसिस पण करून आपण सांगूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच आपण नवीन व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत आपण पोहोचत जाऊया. नमस्कार.